नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 2 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव पोलिसांची समयसूचकता, आत्महत्या करणाऱ्या युवकाचे अंमलदाराने प्राणाची बाजी लावून वाचवले प्राण। कोरेगाव रेल्वे स्थानकावरील थरार। रात्रीच्या वेळी एखाद्या कुटुंबात वाद होतो आणि सिनेमातील हिरो हा रागाच्या भरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी जातो। त्याचवेळी त्याची बहीण प्रेमापोटी पोलीस ठाण्यात जाते आणि भावाची माहिती देते। तेथील पोलीस तात्काळ रेल्वे स्थानकावर जातात आणि जीवाची बाजी लावून धावत सुटतात। अवघ्या 10 ते 15 फुटापर्यंत रेल्वेचे इंजिन दिसत असते। तेवढ्यात पोलीस हिरोला बाजूला ओढतात आणि रेल्वे तेथून निघून जाते। हिरोचे प्राण वाचलेले असतात। हा प्रसंग बहुतांश सिनेमामध्ये पाहत आलेलो आहोत, मात्र प्रत्यक्षात ही अशी घटना घडली आहे ती कोरेगावात। बुधवारी रात्री 12:30 वाजता कोरेगावातील 2 पोलीस अंमलदारांनी समयसूचकता दाखवत आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण जीवाची बाजी लावून वाचवले आहे। या अंमलदारांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्वतः सत्कार करून बक्षीस जाहीर केले आहे। त्याचे असे झाले की वेळ रात्री 12:15 वाजताची। कोरेगाव पोलीस ठाण्यात नियमित कामकाज सुरू होते। रात्र गस्तीचे पथक रवाना झाले होते। त्याच दरम्यान पुसेगाव येथील महिला भयभीत होऊन पोलीस ठाण्यात दाखल झाली। तिने तेथे कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार विक्रांत लावंड यांना माझा भाऊ हा कोरेगाव रेल्वे स्थानकावर जाऊन बसला आहे, तो आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे असे सांगून ती जोरजोरात रडायला लागली। लावंड यांच्याबरोबर पोलीस ठाण्यात असलेले राखीव ठाणे अंमलदार अमोल धनावडे व मदतनीस अंमलदार सतीश करणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुचाकीवरून थेट रेल्वे स्थानक गाठले। रहमतपूर बाजूच्या लोहमार्गावर अर्धा किलोमीटर अंतर जाऊन पाहिले, मात्र युवक आढळून आला नाही। त्यामुळे सातारा बाजूच्या लोहमार्गाच्या दिशेने त्यांनी शोधकार्य सुरू केले। रात्रीची वेळ असल्याने स्थानकावर माहिती देणारे कोणी नव्हते, त्यामुळे दोघांनी स्वतःहून शोधकार्याला गती दिली। त्याचवेळी सातारा बाजूने येणाऱ्या रेल्वेचा हॉर्न त्यांना ऐकू आला। पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस कोरेगावच्या दिशेने येत होती। कोरेगावात थांबा असल्याने रेल्वेची गती कमी होती। अचानक रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे इंजिनच्या लाईटच्या उजेडात एक युवक रुळावर बसला असल्याचे अमोल धनावडे यांना दिसले। त्यांनी आपल्या पायातील चांबडी बूट काढून टाकले आणि लोहमार्गावरून पळ सुटले। रेल्वे अवघ्या 10 ते 15 फुटावर आली असताना त्यांनी युवकाला बाजूला ओढले। रेल्वे पुढे निघून गेली आणि युवकाचे प्राण वाचले। अमोल धनावडे व सतीश करणे यांनी घडला प्रकार पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना सांगितला। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस अधीक्षक समीर शेख यांना घटनाक्रम सांगितला। शेख यांनी तात्काळ बल्लाळ यांच्यासह अमोल धनावडे व सतीश करणे यांना साताऱ्यात बोलवून घेतले। पोलीस मुख्यालयातील आपल्या दालनामध्ये त्यांनी दोघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि कौतुक देखील केले। त्यांना तात्काळ बक्षीस देखील जाहीर केले। कोरेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आमदार शशिकांत शिंदे यांना विजयी करण्याचा कोरेगावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार। शहरात प्रचार फेरी, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयी करण्याचा चंग कोरेगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे। बुधवारी सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून श्रीफळ वाढवून प्रचार फेरी सुरुवात करण्यात आली। या प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कोरेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम बर्गे यांनी दिली। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 11, 12 व 13 मध्ये प्रामुख्याने प्रत्येक मतदारांशी संवाद साधण्यात आला। प्रीतम बर्गे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, ग्रामपंचायतचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीमती प्रतिभाताई बर्गे, निसार खान, दिनेश सनस, सागर बर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते।
हुतात्मा स्मारक, आझाद चौक, बाजार मैदान रस्ता परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। आमदार शशिकांत शिंदे यांना देण्यात आलेली उमेदवारी, त्यामागील पक्षाची भूमिका मतदारांना पटवून देण्यात आली। कोरेगाव शहरातून आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी ठाम आहे। येते 7 मे रोजी मतदानातून ही जनता नेमकी कोणाच्या बाजूला आहे हे विरोधकांना समजून येणार आहे। एकूणच आम्ही आमदार शशिकांत शिंदे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवून देणार आहे, असा निर्धार केला असल्याचे प्रीतम बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सातारा येथे केंद्रीय विद्यालय उभारणार, सैनिकांसाठी लवकरच गृहप्रकल्प निर्मिती, खासदार उदयनराजे भोसले। सैनिकांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन सातारा शहरात केंद्रीय विद्यालय उभारण्यात येणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। हा प्रस्ताव मंजूर करूनच घेऊ, अशी ग्वाही सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। सातारा जिल्ह्यातील सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते। याप्रसंगी कॅप्टन उदाजीराव निकम, आप्पा पडवळ, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, ॲडव्होकेट विनीत पाटील, प्रभावती माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समृद्धी जाधव यांची यावेळी उपस्थिती होती। भाजप व मित्रपक्षांच्या सरकारने सैनिकांसाठी 1 रँक 1 पेन्शन सारखा मोठा निर्णय घेतला असून त्याचा जिल्ह्यातील हजारो सैनिकांना फायदा झाला। सातारा नगरपालिकेत सैनिकांना घरपट्टी माफीचा निर्णय फार पूर्वीच घेतला आहे। मिलिटरी कॅन्टीन, सैनिक स्कूल, सैनिकांच्या मुलांचे वसतिगृह येथे नगरपालिकेच्या वतीने अनेक सोयी सुविधा पुरवल्या आहेत। शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे भव्य असे स्मारक साताऱ्यात उभारले आहे। सैनिकांमुळे हा देश सुरक्षित आहे। आता सैनिकांसाठी गृहप्रकल्प योजना राबवण्याचा संकल्प मी केला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। सातारा जिल्ह्यातील सैन्य दलातून निवृत्त झालेले अधिकारी व जवान हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी काल पण होते, आज पण आहेत आणि उद्या पण राहतील। त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू, असा निर्धार यावेळी करण्यात आला। मतदान जनजागृतीसाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरेगाव येथे शुक्रवारी बाईक रॅली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे मतदान जनजागृतीसाठी कोरेगाव शहरात दिनांक 3 मे रोजी दुपारी 4 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांना माहिती दिली। लोकसभा निवडणुकीसाठी कोरेगाव शहरात मध्यवर्ती नियंत्रण केंद्र असलेल्या डी.बी. भोसले कॉलेज येथून ही बाईक रॅली निघणार आहे। सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। ही बाईक रॅली डी.बी. भोसले कॉलेज पासून सुरू होऊन कुमटे, चंचळी, खेड, नांदगिरी मार्गे कोरेगाव शहरातील जळगाव नाक्यावर रॅली येणार असून तेथे सांगता होणार आहे। जनतेमध्ये मतदान जागृती विषयी वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे। 100% मतदान ही आदर्श अवस्था होण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती डॉक्टर संगमेश कोडे, मतदान जनजागृतीचे पथकाचे नोडल ऑफिसर तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले यांनी दिली। अरफळ डाव्या कालव्यात पडून सासुर्वे येथील वृद्धेचा मृत्यू, रहमतपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। सासुर्वे तालुका कोरेगाव येथील मंगल भरत निकम वय 65 यांचा मृतदेह अरफळ डावा कालव्यात धामनेर गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आढळून आला। या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितले की मंगल भरत निकम वय 65 मूळ राहणार अंभेरी, हल्ली सासुर्वे तालुका कोरेगाव येथील रहिवासी असून त्या गेले काही दिवसांपासून सासुर्वे येथे माहेरी वास्तव्यास होत्या। 6 महिन्यांपूर्वी पॅरालिस झाल्याने त्या खचल्या होत्या, तसेच आजाराला कंटाळल्या होत्या। बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून घरातून बाहेर पडल्या होत्या। त्या बेपत्ता झाल्या होत्या। कुटुंबातील सदस्यांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली होती। अरफळ डाव्या कालव्याकडे त्यांना जाताना काही लोकांनी पाहिले होते, त्यामुळे कालवा परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली। धामनेर येथील अरफळ डाव्या कालव्यात त्यांचा मृतदेह तरंगता आढळून आला। रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी अमोल बळवंत मोरे राहणार सासुर्वे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी दुपारी 2 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद आपल्या दप्तरी केली आहे। हवालदार एस.आर. माने अधिक तपास करत आहेत।